शक्तीपीठ महामार्ग हा चंदगड मार्गे जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडच्या सभेमध्ये ही मोठी घोषणा केली आहे। चंदगडवासियांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आंदोलन केलं होतं आणि याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या या भाषणामध्ये केला। शक्तीपीठ महामार्ग या जिल्ह्यातून जाणार, विशेष करून आपल्या भागातून जाणार असं शिवाजी पाटील यांनी म्हटलंय। चंदगडला शक्तीपीठ मार्ग हवेतून नेणारे फडणवीस हे जादूगार आहेत असं गिरीश फोंडे यांनी आरोप केलेला आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा मुख्यमंत्र्यांना विरोध आहे। तरी मोठी बातमी म्हणता येईल चंदगडवासियांसाठी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग हा चंदगड मार्गे जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी चंदगडमधल्या सभेमध्ये म्हटलेलं आहे। शिवाजी पाटलांनी या ठिकाणी शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ मोर्चाच काढला आणि त्यांच्या म्हणण्याखातर आम्ही दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगडकडे वळवला आणि आता चंदगडवाले गोव्यापर्यंत काही मिनिटातच पोहोचणार आहेत। असा महामार्ग 90,000 कोटी रुपयाचा महामार्ग आपण या ठिकाणी तयार करतोय। मी 23,000 करोड म्हणत होतो, गाडीत मध्ये समजलं 90,000 करोड। किती हजार करोड? 90,000 करोडचा हा शाश्वत विकास बनायचं म्हणतात ते 90,000 करोडचा शक्ती मार्ग नागपूर पासून गोव्यापर्यंत। कारण मी सांगेन हा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत रोड गेल्यामुळे हा रोड सहापदी झाल्यामुळे चंदगड मधून साहेबांनी स्पेशल चंदगडकरांच्या मागणीला दाद देऊन सगळ्यांचे नेते करून आपल्याला हा प्रस्ताव मंजूर केलाय। केवळ निवडणुकीमध्ये यायचं, शेतकरी महामार्ग करू देत नाहीत, पण कंत्राटदार जे आहेत त्यांना झुलवत ठेवण्यासाठी असं वक्तव्य करतायत। फडणवीसांना आम्हाला विचारायचं आहे की ते शिरोळ हातकणंगले कागल वगळून अच्छा डायरेक्ट हवेतून चंदगडमध्ये महामार्ग नेणार आहेत का? अशा पद्धतीनं भूलथापा फडणवीसांनी देऊ नयेत। त्यांना कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचं आंदोलनाची चव त्यांनी घेतलेली नाही, पण इथून पुढे त्यांना घ्यावी लागणार आहे। आम्ही जे आंदोलन आता बंद केलं होतं गेले 6 महिने मंत्र्यांना बंदीचं, ते पुन्हा आता चालू करावं लागेल अशा पद्धतीचं फडणवीसांचं वागणं आहे। चंदगडमधल्या या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा आणि त्यानंतर आलेली प्रतिक्रिया समोर आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी सध्या या क्षणाला फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। राजू शेट्टीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नुकतीच चंदगडच्या सभेमध्ये घोषणा केलेली आणि त्यानंतर अर्थातच याला विरोध होताना पाहायला मिळतोय। आपली भूमिका याच्याविषयी? चंदगडमधून शक्तीपीठ महामार्ग घेऊन जाणं हे मुख्यमंत्र्यांचं दिवा स्वप्नच आहे। ते काय सत्यात येणार नाही। खुद्द सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे। मग चंदगडमधून तो रस्ता गोव्याला जाणार कसा? पुन्हा चंदगड मधून शक्तीपीठ महामार्ग न्यायचा असेल तर तो संकेश्वर मार्गे आणावा लागेल आणि हा शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा आहे। कर्नाटक सरकारशी त्याचा काही संबंध नाही। राष्ट्रीय महामार्ग असता तर कर्नाटकातून आला असता, तो राज्य मार्ग असल्यामुळे कर्नाटक सरकार त्याला परवानगी देणार नाही। आणि मग चंदगडवरून शक्तीपीठ महामार्ग न्यायचा असेल तर मग त्याच्या मागे गडिंग्लज तालुका आला, कागल तालुका आला, हातकणंगले तालुका आला, करवीर तालुक्याचा काही भाग आला, शिरोळ तालुका आला, मिरज तालुका आला, कवटेमंकाळ आणि पाठीमागे पंढरपूर पर्यंत सगळ्या सर्वे करायला सुद्धा शेतकऱ्यांनी विरोध केलेला, सर्वे परत पाठवलेला आहे। मग मुख्यमंत्री महोदय जे स्वतंत्र अत्यंत विद्वान आहेत ते चंदगडला शक्तीपीठ महामार्ग कसा हवाई मार्गाने नेणार आहेत का, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं। आणि शक्तीपीठ महामार्ग हा होणारच नाही, होऊन देणार नाही। 12च्या 12 जिल्ह्यामध्ये त्याला प्रचंड विरोध आहे। अगदी ही सगळी वस्तुस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं सभेमधनं घोषणा करणं हा निव्वळ राजकारणाचा भाग म्हणून आपण पाहता? निव्वळ राजकारण आणि लोकांना बोलवण्यासाठी आणि फसवण्यासाठी, दुसरं काही नाही। मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहित आहे की हे अशक्य आहे। फक्त मुख्यमंत्र्यांनी दिवाळी मध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली मधून वगळून शक्तीपीठ महामार्ग नेता येईल का याची आमची विचार चालू आहे असं म्हणतात। मग आणि चंदगड कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्यांना माहिती नाही का? अगदी
त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली ही घोषणा ही निव्वळ राजकारणाचा भाग आहे अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी व्यक्त करतात. धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमधल्या सभेमध्ये शक्तीपीठ महामार्गाबाबतची घोषणा केली आणि त्यानंतर स्वाभाविकपणे त्याला विरोध होताना पाहायला मिळतो. थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमधनं प्रतिनिधी शेखर पाटील या क्षणाला आपल्यासोबत आहेत. शेखर, मुख्यमंत्र्यांनी चंदगडमधनं केलेली घोषणा अर्थातच सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती झालेली ही घोषणा आहे, मात्र जो विरोध आहे तो आता या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळून येतोय आणि त्यामुळे स्वाभाविकपणे एक संघर्ष दिसणार आहे. गुरु बरोबर आहे, संघर्ष तर दिसणारच आहे, कारण याला सगळ्यात पहिला विरोध जो झाला होता तो कोल्हापूर जिल्ह्यातून झाला होता आणि त्याला मोठा विरोध आजपर्यंत आपण पाहिलेला आहे. आंदोलन असू दे, मोर्चा असू दे, याच्या माध्यमातून सतेज पाटील असू देत, राजू शेट्टी जे आत्ताच आपल्या फोन लाईनवर होते त्यांनी देखील मोठा विरोध केलेला आहे. काही भाजपचे नेते सुद्धा या आंदोलनामध्ये होते सुरुवातीला, मात्र त्यांनी हळूच त्या ठिकाणाहून पाय काढलेला आहे. निवडणुका जसजशा येतील तसतसं अनेकांनी पाय त्या आंदोलनातून काढलेले आहे. मात्र सध्या आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा या महामार्गासंदर्भात केलेलं हे वक्तव्य आहे. चंदगडमधून हा महामार्ग जाणार आहे असं त्यांनी आज घोषणा केलेली आहे. एकीकडे ही घोषणा केली असली तरी दुसरीकडे राजू शेट्टी यांनी 2 मुद्दे उपस्थित केलेले आहेत, ज्यामध्ये हा महामार्ग राज्याचा आहे तो कर्नाटकातून नेणार आहेत का असा सवाल त्यांनी केलेला आहे. शिवाय हा महामार्ग ज्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला, ज्यामध्ये कोल्हापुरातल्या कागल तालुका असू दे, हातकणंगले तालुका असू दे, शिरोळ तालुका असेल, शिवाय बाजूच्या सांगली जिल्ह्यातली देखील काही मिरज आणि काही तालुके येतात, त्या तालुक्यांमधून देखील हा महामार्ग जाणार आहे आणि तिथल्या देखील शेतकऱ्यांनी मोठा विरोध केलेला आहे. त्यामुळे निश्चितच आहे हा महामार्ग मग नेमका कुठल्या मार्गे आता वळवण्यात येणार आहे आणि ह्याचा नेमका प्लॅन काय आहे हे देखील आता समजणं गरजेचं, कारण शक्तीपीठ महामार्ग चंदगड मार्गे आता वळवला जाईल असं त्यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे निश्चितच आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता विरोधक ज्या पद्धतीनं हा महामार्ग आम्ही कुठल्या पद्धतीने होऊ देणार नाही अशी भूमिका घेत असले तरी दुसरीकडे कशा पद्धतीनं फडणवीस जे आपला महत्वाकांक्षी प्रोजेक्ट घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातूनच हा महामार्ग करणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि पुढं आगामी काळामध्ये या शक्तीपीठ महामार्गाच्या पार्श्वभूमीवरती आणखीन किती आंदोलनं होणार आहेत आणि त्याला कशा पद्धतीनं फडणवीस जे आहे ते टॅकल करणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. खरं शेखर, चंदगड मार्गे हा महामार्ग नेणार तर तो कसा नेणार याचे उत्तर सरकारला आणि देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी.